नमस्कार, मी विजय राऊत कोकण वैभवमध्ये आपलं स्वागत करतो। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका येत्या 8-15 दिवसात कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे। सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांचे इच्छुक उमेदवार यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। राजकीय पक्षाचे वरिष्ठ नेते प्रत्येक मतदारसंघात जाऊन मतदारसंघाचा आढावा घेत आहेत। इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या देखील भेटीगाठी घेऊन निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराचा शोध घेतला जात आहे। मात्र सर्वसामान्य नागरिकांना आपला भावी आमदार कोण हवा हे कधीही कोणताही राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते जनतेला विचारून उमेदवार देत नाहीत। म्हणूनच सत्कर्म फाउंडेशन आणि कोकण वैभव यांच्या वतीने सप्टेंबर 2024 मध्ये आपल्याला सुशिक्षित, अभ्यासू, सक्षम अशा भावी आमदाराचा शोध घेण्यासाठी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या 15 आठवड्यात एक ऑनलाईन सर्वे करण्यात आला। यावेळी सुरुवातीला कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाच्या इच्छुक उमेदवारांमधून भावी आमदाराचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्यातून जनतेने शिवसेना शिंदे गटाचा आमदार कोण असावा याचा कल कल्याणकर जनतेने दिला आहे। असाच कल आता कल्याण पश्चिमच्या जनतेने सुद्धा दिलेला आहे। या सर्वेत कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याबद्दल सर्वप्रथम कल्याणकर जनतेचे खूप खूप आभार। हा सर्वे म्हणजे निकाल नव्हे तर विधानसभा निवडणुकीपूर्वी स्थानिक मतदारांचा कल जाणून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे। हेच आम्ही वारंवार सांगत आहोत। राजकीय पक्षाने उमेदवार देताना पक्षाच्या नेत्यांनी हा सर्वे दुर्लक्षित करू नये ही अपेक्षा आहे। हा सर्वे रिपोर्ट 100% खरा असून त्यामध्ये मॅन्युप्युलेट करण्याची कोणतीही संधी नाही, सर्व ऑटो सिस्टीममध्ये आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी। या सर्वेचा रिपोर्ट म्हणजे ओपिनियन पोल कोकण वैभव या यूट्यूब चॅनलवर दाखवणार असल्याचं आम्ही जाहीर केलं होतं। त्यानुसार आज हा सर्वे रिपोर्ट आम्ही जाहीर करीत आहोत। तत्पूर्वी सर्वांना नम्र विनंती आहे, आपण अजून हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करायला विसरू नका। या सर्वेत एकूण 11 प्रश्न विचारण्यात आले होते। त्यापैकी 3 प्रश्न सर्वेमध्ये सहभागी होणाऱ्यांची जुजबी माहिती होती। यातून कोणत्या विभागातून किती जणांनी सहभाग घेतला, त्यांचा वयोगट कोणता होता, महिला आणि पुरुषांचं प्रमाण किती आहे, एवढीच ती माहिती आहे। इतर प्रश्न हे उमेदवारांसंदर्भात प्राथमिकदृष्ट्या महत्त्वाचं होतं, म्हणूनच या सर्वेला देखील तितकंच महत्त्व आहे। चला तर पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून आजचा सर्वे रिपोर्ट। आपण राहत असलेला विभाग ए कल्याण स्टेशन परिसर, बी जुने कल्याण परिसर, सी बिर्ला कॉलेज परिसर, डी नवीन कल्याण परिसर म्हणजे उंबर्डे सापर्डे हा सगळा भाग, ई शहाड मोहने टिटवाळा विभाग। या सर्वेमध्ये कल्याण स्टेशन परिसर विभागातून सर्वाधिक 27.7% नागरिकांनी सहभाग घेतला आहे। त्याखालोखाल बिर्ला कॉलेज विभागातून 23.3% नागरिकांनी सहभाग घेतल्याचं दिसून येते। अशाच प्रकारे शहाड मोहने टिटवाळा विभागातून 21.1% तर नवीन कल्याण परिसर विभागातून 18% नागरिकांनी सहभाग घेतला आहे आणि जुनं कल्याण परिसरातून 10% नागरिकांनी सहभाग घेतला आहे। कल्याण पश्चिम येथील जवळजवळ सर्वच विभागातून मोठ्या संख्येने नागरिकांनी या सर्वेमध्ये सहभाग घेतला आहे, त्याबद्दल त्यांचा पुन्हा एकदा आभार। यानंतर पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। आपलं वय ए 18 ते 35 वयोगट, बी 35 ते 60 वयोगट, सी 60 पेक्षा अधिक वयोगट। या सर्वेत सर्वाधिक 35 ते 60 वयोगटातील सर्वाधिक 54% नागरिकांनी सहभाग घेतला। त्याखालोखाल 18 ते 35 वयोगटातील 37.9% नागरिकांनी सहभाग घेतला आहे, म्हणजे जवळपास हे प्रमाण 38% आहे आणि याच्यामध्ये सर्व तरुण वर्गाचा समावेश आहे। तसेच 60 पेक्षा अधिक वयोगटातील अवघ्या 8.2% ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला आहे। ज्येष्ठ नागरिकांचं प्रमाण कमी दिसत असलं तरी त्यामागे कारण आहे, अनेकांना अँड्रॉईड फोन म्हणजे स्मार्ट मोबाईल वापरता येत नाही, त्यामुळे अनेकांना इच्छा असूनही सहभागी होता आलेलं नाही। तरीही ज्यांनी सहभाग घेतला त्यांचं मनापासून अभिनंदन। यानंतर पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। लिंग म्हणजे या सर्वेमध्ये पुरुष आणि स्त्री कोणी किती सहभाग घेतला आहे। ए पुरुष, बी स्त्री
या सर्वेत सहभागी झालेले 90.1% पुरुष वर्ग आहे, तर 9.9% महिला वर्गाने सुद्धा सहभाग घेतला आहे. महिला वर्गाची आकडेवारी देखील लक्षणीय आहे, कारण आतापर्यंतच्या सर्वेत महिलांचा सहभाग हा 5 ते 7% असायचा. या विभागामध्ये त्यांची संख्या ही जवळजवळ 10% पोहोचली. ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. यानंतर प्रमुख प्रश्नांची आपण सुरुवात करतोय. पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटमधून इच्छुक उमेदवार व प्रमुख दावेदार असलेल्या उमेदवारांपैकी भावी आमदार म्हणून आपली सर्वात पसंती कोणाला असेल? ए. विश्वनाथ भोईर विद्यमान आमदार आहेत. बी. रवी पाटील शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत. श्रेयस समेळ आहेत, माजी नगरसेवक आहेत. डी. अरविंद मोरे जिल्हा प्रमुख आहेत. ई. मयूर पाटील माजी नगरसेवक आहे. आणि एफ. या व्यतिरिक्त अन्य कोणीही चालेल असं म्हणणारे हा एक वर्ग याच्यामध्ये आपण ठेवलेला आहे. जे इच्छुक उमेदवार आहेत त्यापैकी आमदार विश्वनाथ भोईर यांनी 2019मध्ये शिवसेनेकडून एकदा विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकूनसुद्धा ते आले होते. त्यामुळे त्यांना विधानसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव आहे. आत्ताच्या सर्वेमध्ये सर्वात कमी म्हणजे अवघ्या 7.1% नागरिकांनी या इच्छुक उमेदवारांव्यतिरिक्त अन्य उमेदवार असायला हवा असं मत नोंदवलेलं आहे. म्हणजे हे प्रमाण सर्वात कमी आहे. या सर्वेत 10.9% नागरिकांनी इच्छुक उमेदवार असलेले अरविंद मोरे यांना भावी आमदार म्हणून 5व्या क्रमांकाची पसंती दिलेली आहे. त्यापेक्षा थोडं जास्त म्हणजे 15.8% नागरिकांनी इच्छुक उमेदवार असलेले श्रेयस समेळ यांना भावी आमदार म्हणून 4थ्या क्रमांकाची पसंती दिलेली आहे. आणि त्यापेक्षा थोडं जास्त म्हणजे 16.4% नागरिकांनी इच्छुक उमेदवार असलेले मयूर पाटील यांना भावी आमदार म्हणून 3ऱ्या क्रमांकाची पसंती दिली आहे. त्यापेक्षा सर्वात जास्त म्हणजे 21.2% नागरिकांनी इच्छुक उमेदवार असलेले विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांना 2ऱ्या क्रमांकाची पसंती दिली आहे. तर सर्वाधिक म्हणजे 28.5% नागरिकांनी इच्छुक उमेदवार असलेले रवी पाटील यांना भावी आमदार म्हणून 1ल्या क्रमांकाची पसंती दिली आहे. ही फक्त नागरिकांची पसंती आहे. शेवटी पक्ष ठरवणार कोणाला उमेदवारी द्यायची ती आणि कोण उमेदवार असेल याची आम्ही खात्री देऊ शकत नाही. उमेदवारी मिळाल्यानंतर मतदान काय होईल हे देखील सांगणं अवघड असलं तरी कल्याण पश्चिमेतील नागरिकांची शिंदे गटाचे भावी आमदार म्हणून पहिली पसंती रवी पाटील यांना असल्याचं या सर्वेमधनं स्पष्ट दिसून येते. यानंतर पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. भावी आमदार म्हणून आपण पसंती दिलेले इच्छुक उमेदवार आपल्यासाठी सहज भेटू शकतात का? ए. होय, बी. नाही आणि सी. सांगता येत नाही. भावी आमदार म्हणून पसंती दिलेला इच्छुक उमेदवार सर्वसामान्य जनतेसाठी सहज भेटू शकतो असं सर्वाधिक 92.7% नागरिकांनी म्हटलं आहे. तर 3.3% नागरिकांनी सहज भेटत नाही असं त्यांनी मत नोंदवलं आहे आणि 4% नागरिकांनी सांगता येत नाही अशा प्रकारचं मत नोंदवलं आहे. यानंतर पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. भावी आमदार म्हणून आपण पसंती दिलेले इच्छुक उमेदवार आपल्याला मोबाईलवर सहज उपलब्ध होतात का? ए. होय, बी. नाही, सी. सांगता येत नाही. भावी आमदार म्हणून पसंती दिलेला इच्छुक उमेदवार सर्वसामान्य जनतेला मोबाईलवर देखील सहज भेटू शकतो असा विश्वास नवी खात्री 90.6% नागरिकांनी दिलेली आहे. तर 3.7% नागरिकांना याची खात्री नाही आहे आणि 5.7% नागरिकांना याबाबत आपलं काहीही मत नोंदवता आलेलं नाही आहे. यानंतर पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. आपले भावी आमदार म्हणून आपण पसंती दिलेले इच्छुक उमेदवार हे माजी नगरसेवक व बडे पदाधिकारी आहेत. त्यांचं कार्य व कामगिरी कशी आहे? ए. समाधानकारक, बी. असमाधानकारक, सी. सांगता येत नाही. भावी आमदार म्हणून पसंती दिलेला इच्छुक उमेदवार हे माजी नगरसेवक आहेत, तरीही त्यांचं कार्य व कामगिरी समाधानकारक असल्याचं 92.1% लोकांनी म्हटलं आहे. तर
3.9% लोकांनी असमाधानकारक असल्याचं म्हटलं आहे आणि 4% लोकांनी काहीही सांगता येत नाही असं मत नोंदवलं आहे. यानंतर पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. आपले भावी आमदार म्हणून आपण पसंती दिलेला इच्छुक उमेदवाराचे कल्याण पश्चिम भागात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात काम कसं आहे? ए. चांगलं, बी. उत्तम, सी. सांगता येत नाही. आपला भावी आमदार म्हणून पसंती दिलेला इच्छुक उमेदवाराचं कल्याण पश्चिम विभागात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात चांगलं काम असल्याचं सर्वाधिक 64.5% लोकांचं मत आहे. तर त्या खालोखाल 29.5% लोकांचं मत उत्तम कार्य असल्याचं आहे आणि 6% लोकांना याबाबत काहीच नोंदवता आलेलं नाही आहे, सांगता येत नाही आहे. यानंतर पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. आपले भावी आमदार म्हणून आपण पसंती दिलेले इच्छुक उमेदवार कोरोनासारखी महामारी, अतिवृष्टी, वादळ, पूरस्थिती आदी नैसर्गिक आपत्तीच्या वेळी आपल्याला मदतीला धावून येतात का? ए. होय, बी. नाही, सी. सांगता येत नाही. आपला भावी आमदार म्हणून आपण पसंती दिलेले इच्छुक उमेदवार कोरोनासारखी महामारी असो, अतिवृष्टी असो, वादळ असो, पूरस्थिती असो आदी नैसर्गिक आपत्तीच्या वेळी ते आपल्या मदतीला धावून येतात असं सर्वाधिक 92% जनतेचं मत आहे आणि मदतीला धावून येत नाहीत असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण अवघं 3.5% आहे. तर याबाबत काहीच सांगता येत नाही असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण देखील 4.3% आहे. यानंतर पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. आपले भावी आमदार म्हणून आपण पसंती दिलेले इच्छुक उमेदवार विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यास ते कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करू शकतील असं आपल्याला वाटतं का? ए. होय, बी. नाही, सी. सांगता येत नाही. आपले भावी आमदार म्हणून आपण पसंती दिलेले इच्छुक उमेदवार विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यास ते कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करू शकतील असा तब्बल 93.3% लोकांचा विश्वास आहे. तर अवघ्या 3.2% लोकांना याची खात्री नाही आहे आणि 3.5% नागरिकांनी याबाबत आपलं कोणतंही मत नोंदवलेलं नाही आहे, त्यांना काहीही सांगता येत नाही आहेत. यानंतर पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. आपले भावी आमदार म्हणून आपण पसंती दिलेला इच्छुक उमेदवारासमोर विरोधी पक्षाचा कोणीही आणि कितीही मोठा तगडा उमेदवार असला तरी सहज निवडून येतील याची खात्री वाटते का? ए. होय, बी. नाही, सी. सांगता येत नाही. आपले भावी आमदार म्हणून आपण पसंती दिलेला इच्छुक उमेदवारासमोर विरोधी पक्षाचा कोणीही कितीही मोठा तगडा उमेदवार असला तरी तो सहज निवडून येईल असं 89% नागरिकांचं मत आहे आणि अवघ्या 4.7% लोकांना याची खात्री वाटत नाही. तर 6.4% नागरिकांना याबाबत काहीच सांगता येत नाही आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार रवी पाटील हेच आमदार असायला पाहिजेत असाच एकंदरीत नागरिकांचा सूर दिसून येतो. त्यामुळे पक्षाने देखील याची दखल घेतली पाहिजे, जनमताचा आदर राखला पाहिजे. आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा नम्र विनंती आपल्याला आहे, हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.